तुमच्या शेतातील सोयाबीनची पानं पिवळी पडली आहेत, याचं कारण म्हणजे क्लोरोसिस आहे। ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरुवातीलाच रोप अवस्थेतच पिवळे आणि पांढरे पडत आहे। लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात। लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते। हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात। सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात, कारण लोह हे अन्नद्रव्य अचल वाहू न शकणारे आहे। लोह रोपट्यात स्थिर होऊन साठवले जाते, म्हणूनच नवीन पानांमध्ये ही लक्षणे दिसून येतात। त्यामुळे पिकांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होऊ शकतं। यावर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीनची अगदी वेळेवर पेरणी झालेली आहे। सध्या 15 दिवसाचं सोयाबीन आहे आणि सोयाबीनला रोपावस्थेमध्ये सध्या पिवळं दिसू लागलेलं आहे। त्याला आपण क्लोरोसिस असं म्हणतो। तर हे क्लोरोसिस किंवा रोपावस्थेमध्ये जे सोयाबीन पिवळं होतं त्याचं कारण आहे की लोहाची कमतरता। म्हणजे जमिनीतून जर सोयाबीनला लोह शोषता नाही आलं तर सोयाबीनची सुरुवातीला निघणारी सुरुवातीची पानं ही पिवळसर दिसतात, पिवळसर पांढरी दिसतात। याला आपण लोहाची कमतरता म्हणतो। ही लोहाची कमतरता जमिनीतून लोह न शोषता आल्यामुळं दिसून येते। त्याचं कारण आहे की जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणे, किंवा दुसरं एक कारण आहे जमिनीमध्ये जर चुनखडीचं प्रमाण असेल तर लोह शोषता येत नाही सोयाबीन पिकाला किंवा कुठल्याही वनस्पतीला, आणि मग सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते। तर त्याकरिता चिलेटेड स्वरूपातील मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 पावडर फॉर्ममध्ये असो किंवा लिक्विडमध्ये असो, तर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर याची फवारणी घेतली तर ही जी लोहाची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता दिसून येते तर ती भरून येण्यास मदत होते। त्यानंतर सोयाबीन कोळपल्यानंतर जमिनीमध्ये वापसा स्थिती निर्माण झाली, हवा खेळली, मुळाचं कार्य सुधारून हा पिवळसरपणा नाहीसा होतो। तर शेतकऱ्यांनी याकरिता घाबरून जायचं कारण नाही। सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घ्या किंवा सोयाबीन कोळपणी वगैरे झाल्यानंतर ती कमतरता, तो जो पिवळेपणा आहे तो नाहीसा होऊन अगदी सोयाबीन हे पीक काळोखी पकडेल आणि हिरवगार असं पीक आपलं येईल। धन्यवाद। तर याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं, चला तर मग पाहूया। पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाच्या सहाय्याने संरक्षित पाणी द्यावे आणि EDTA चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 50 ग्रॅम किंवा 50 मिली अधिक 19-19-19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। आवश्यकता वाटल्यास 8 ते 10 दिवसांनी परत एकदा फवारणी करावी। ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल तर ते पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी। वापसा आल्यानंतर पीक 30 ते 35 दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी। अशा प्रकारे आपण क्लोरोसिसवर व्यवस्थापन करू शकतो। उदय साबळे, न्यूज 18 लोकल मराठी, धाराशिव।